त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतो आहे. माझ्याकडे फडणवीसांनी मागावं, मी द्यायला तयार आहे, पण मला माहिती आहे तुम्ही कारवाई करणार नाही. पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलं आहे त्यातले एक साधू संत गिरीश महाजन आहे त्या लायकीचे. खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त साधू संतांची बैठक घेऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते. त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल हे जे ईडी पीडित जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला, लक्षात घ्या. म्हणजे त्यांची तपस्या कधी पूर्ण झाली नसती. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत, पुढलं काही सांगत नाही. अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरे जे महत्त्वाचे विषय आहेत, पुनर्वसन, या खात्यातली परिस्थिती आहे जेथे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंध येतो, जिथे सामान्य माणसाच्या भविष्याचा संबंध येतो, तिथे सुद्धा गिरीश महाजन यांचे दलाल हे मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात. अशा व्यक्तीनं पक्षफोडीच्या आमच्या गोष्टी कराव्यात. यात सगळं आलं ना. पण त्यात फडणवीस असं म्हणतात की राज्य सरकार किंवा मंत्रिमंडळात कुठल्याही भ्रष्टाचाराला थारा देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. अगदी PSPA यांच्या नेमणुका करेपर्यंतही या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन खोटं बोलतायत, त्या नियुक्त्या झालेल्या आहेत. ते खोटं बोलतायत किंवा ते दुर्लक्ष करतायत. त्यांच्या हातात भ्रष्टाचार नियंत्रणात